कडे जर पाहिलं ना तर माऊली वर्सोली संघाकडे सुद्धा अनुभवी खेळाडूंची कमतरता नाही आहे. मंगेश भगत आहे, त्यानंतर प्रशांत जायनाको आहे, गोवर्धन आहे, त्यानंतर चंद्रहास आहे, चांगले बॅटर खऱ्या अर्थानं अक्षय आहे. चांगली टीम खऱ्या अर्थानं माऊली वर्सोली ही टीम आपण पाहतोय. या मोसमामध्ये त्यांनी चांगला खेळ केलाय. थर्डच्या मैदानावरती एक फायनल मारली आहे. जिराड येथे नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा ते फायनल जिंकलेले आहेत. वर्सुलीचं त्यांचं ते घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावरती सुद्धा त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळतोय. पण अपोजिट साईडला जर आपण बघितलं ना तर साई आबास, लखमादेव नोगाव सारख्या बलाढ्य संघाला सुद्धा त्यांनी इथे नमवलंय. चला चेंडू द्या लगेच. अजय स्ट्राइक एंड वरती तर नॉन स्ट्राइक एंड वरती गौरव. तर गोलंदाज अक्षय पाटील. अक्षय पाटील या वर्षी सुद्धा अक्षयकडून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण फलंदाजीमध्ये अक्षयने नक्कीच चांगला खेळ केलाय आणि नुकतीच एक मालिकावीर सुद्धा या मोसमामध्ये तो राहिलाय. अक्षय षटकाची सुरुवात इथे करतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू लेंथ बॉल बॅक टू द बॉलर. कॉट अँड बोल्डचा इथे मात्र चान्स होता आणि पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र फलंदाजाला मिळालंय जीवदान. बघूया इथे मात्र जीवदान मिळतंय. कन्यादान असतं, नेत्रदान असतं आणि इथे मात्र क्रिकेटमध्ये मिळतंय ते जीवदान. फलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे गोलंदाजी करतायत अक्षय अजयसाठी. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. लेंथ बॉलने इथे मागील दोन्ही चेंडू इथे फेकलेत. अचूकता गोलंदाजाकडे ठासून भरलेली अक्षयकडे, कारण म्हणूनच त्याला पॉवर प्लेमध्ये षटकासाठी इथे गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलंय. अक्षय गोलंदाजी करताना पाहतो, त्यानंतर सोहमला पाहतो, चंद्रहासला पाहतो की या संघाकडे गोलंदाज चांगले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने अक्षय या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळचा चेंडू फुल टॉस ऑन साईडला इथे फटका खेळला गेलाय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने डीपमधून क्षेत्ररक्षक प्रशांत जायनाक्वा चेंडूपर्यंत पोहोचलेत. सिंगल धाव धावफलकावरती इथे मिळाली आहे. आत्तापर्यंतचे जर आपण सगळे सामने पाहिले ना तर हर्षल सगळे सामने चेस झालेले आहेत. ॲव्हरेज स्कोर आपण पाहिल्यानंतर 55 पेक्षा ॲव्हरेज 45 ते 55 मध्येच आतापर्यंत गाडी अडकली आहे. 60-62 धावा धावफलकावरती मारणं गरजेचं आहे, तरच एक सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. मागील सामना 48 धावा बनवायच्या होत्या, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळाला. बघूया चेंडू. बॅटची लिडिंग एज. चेंडू येते मात्र बिहाइंड विकेट, विकेट किपरच्या डोक्यावरून. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक असता तर काम इथे मात्र तमाम झालं असतं, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी लेंथ बॉलने. एक चेंडू मात्र पुलर लेनचा टाकला. पहिले दोन चेंडू सुद्धा अगदी लेंथ बॉलने इथे अक्षय गोलंदाजी करतोय. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, मिड ऑन. त्यानंतर लॉंग ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अक्षय षटकातील पुढील चेंडू. गौरवने खेळलेला फटका, सरळ बॅटने ते फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र आरामात पूर्ण करण्यात आली आहे. एका धावेने इथे मात्र धावसंख्येमध्ये होते बदल. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 2 धावा. 2 रन्स इन स्कोरबोर्ड. पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणावी तशी धावसंख्या आतापर्यंत आलेली नाहीये. ॲव्हरेज 12-13 धावाच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेले आहेत. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी चांगली होते. चांगली खेळपट्टी आहे, चांगलं मैदान आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, कव्हरचा क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. फलंदाज अजय याचा संपतोय खेळ. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद अक्षयला मिळाली आहे.
न्यू बॉलर मैदानावरती हितेश नाखवा. नौखा गोलंदाज इथे मात्र माऊली वर्सोलीच्या संघाच्या ताफ्यामध्ये आहे. न्यू बॅटर मैदानावरती सौरभ गवाणकर. बघूया सौरभ गवाणकर हे ते मात्र कामगिरी कशा रीतीने करतायत. अलिबाग प्रीमियर लीगमधील उत्कृष्ट फलंदाज, अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी सौरभ गवाणकरची आपण बऱ्याच मैदानावरती पाहत असतो. ओपन मैदानावरती येथे मात्र त्याचा चांगला आणि दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या 2 वर्षापासून अलिबागच्या तालुका हाफ ओपनमध्ये सुद्धा आपल्याला हा सौरभ गवाणकर खेळताना आपण पाहत असतो. गौरव रावळ आणि सौरभ गवाणकरची ही प्रामुख्याने साई आवाज संघाची जोडी आपण पाहिली आहे. तर पाहूया गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने हितेश. पहिला चेंडू बॅटची लीडिंग एज, कॅच येथे मात्र ड्रॉप. प्रियेशने येथे मात्र कॅच ड्रॉप केलाय. हाफ चान्स होता, हाफ चान्सला इथे मात्र फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. कारण मला जिंकायचं असेल ना तर तुम्ही मैदानावरती कमीत कमी चुका करणं गरजेचं आहे. चान्स होता, चान्स इथे मात्र गमावलाय. चेंडू डॉट. आणखीन एक अखूट टप्प्याचा चेंडू समोरून येथे मात्र चेंडू उडवलाय. चांगली गोलंदाजी, गोलंदाजाने शोल्डरचा वापर केला. 1 बाउन्सरचा इशारा येथे मात्र पंचांनी दिलाय. एक बाउन्स टाकण्याची येथे मात्र मुभा असते. पाहूया इथे मात्र या उर्वरित चेंडूंमध्ये गोलंदाज येथे मात्र कामगिरी कशा रीतीने करतायत. सिमेंटची खेळपट्टी आहे, पाटा खेळपट्टी आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किट करतो, उसळी घेतोय, त्यामुळे फलंदाजी करणं थोडंसं कठीण काम बनतं. यावेळच्या चेंडूवरती मात्र फलंदाजाने चांगल्या रीतीने चेंडूला एक्झिक्यूट केलाय, हुक केलाय आणि पाठवून दिलाय चेंडू फाईन लेग सीमारेषा बाहेर. षटकार. षटकार आलाय. गौरवने ते मात्र मागील 2 चेंडूची कसर या षटकामध्ये या षटकाराने भरून काढली. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू फुल टॉस, टायमिंग प्रॉपर नाहीये, फटका लटकलाय. प्रशांत जायनाखवा मात्र चेंडू पर्यंत पोहोचलेले नाहीयेत. कॅच येथे मात्र होऊ शकलेला नाहीये. कॅच या वेळेला मात्र ड्रॉप होतोय. गौरव राहुलचा कॅच किती महत्वाचा आहे हे माऊली वर्सोली संघाला सुद्धा खऱ्या अर्थानं नक्कीच येथे बॅकफुटवरती नेऊ शकतं. कारण गौरवची बॅट जर मैदानावरती बोलली ना तर मागील सामना तुम्ही पाहिला असेल, कारण काय जबरदस्त एक हाती येथे त्याने सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. राईट आर्म ओव्हर द विकेटने हितेश या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुंदर फटका. व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. षटकार. नुकतीच येथे मात्र मंडळास देणगी आलेली आहे. आई कंस्ट्रक्शन राजूशेठ साळुंके यांच्याकडून राजा शिवछत्रपती किहीम आयोजित स्पर्धेसाठी 20,000 रुपयांचं येथे आर्थिक सहाय्य मिळालं आहे. मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच अमन सरार रिसॉर्ट यांच्याकडून 5,000 रुपयांची देणगी आली आहे. त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे, चांगलं हे मैदान आहे. चला चेंडू द्या. चेंडू मिळालेला नाही आहे. तसेच सुंदर अशी चषक आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचं चषक सुप्रिया सतीश कीर कुमार साक्षी संतोष कीर हिच्याकडून येथे प्रथम क्रमांकाचं चषक आहे. सुंदर अशा ट्रॉफीज आपण पाहतोय.
राईट अमोर्ध विकेटने पुढे चेंडू. चांगला स्ट्रोक मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक गोवर्धनने ते पकडलाय. झेल फलंदाज गौरव राहुल येथे मात्र बाद. विकेटचं येथे मात्र पतन होत आहे. न्यू बॅटर मैदानावरती अनिकेत येथे आलाय. गौरव येथे मात्र 2 षटकार मारून वैयक्तिक 15 धावा काढून येथे तो बाद झालाय. सौरभ गवाणकरच्या साथीला येथे फलंदाज अनिकेत येथे स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. तर वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाज अक्षय पाटील. ओके, अक्षय पाटील येथे कामगिरी. षटक 2 पूर्ण झाली आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं पूर्ण झाली आहेत. 6-5 असे खेळाडू येथे ठेवावे लागणार आहेत. तर पाहूया. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवलंय पॉवर प्लेच्या बाहेर. सौरभ गवाणकरने येथे मात्र चांगला स्ट्रोक लगावलाय. चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळणार. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या पोहोचली आहे तिसऱ्या षटकाच्या प्रारंभीस 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 2 धावा अक्षयने खर्च केल्या. दुसरं षटक हितेशने फेकलं. हितेशने येथे 14 धावा खर्च केल्या. अनिकेत या चेंडूवरती बीट होतोय. वेगवान मारा अक्षयचा इथे पाहतोय. लेंथ बॉल होता. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा फलंदाजाचा इरादा. चेंडू डॉट येतोय. चुकता गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे. ती अक्षयकडून पाहायला मिळते. कारण अक्षयने आत्तापर्यंत जर पाहिलं ना तर 5 चेंडू डॉट फेकलेत. 8 चेंडूंमध्ये 5 चेंडू डॉट फेकलेत. 1 विकेटचा त्यामध्ये समावेश आहे. सुंदर गोलंदाजी अक्षय यांची. धीम्या गतीने टाकलेला चेंडू. चेंडूची अगदी गती काढून घेतली होती. चेंडूवरती बोट फिरवली होती. फलंदाज अनिकेत येथे मात्र या चेंडूवरती बीट झाल्यात. लॉफ्टेड पटका खेळण्याचा फलंदाजाचा हा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. ओके, हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने अक्षय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू दिशाहीन. पंच रमेश सरांकडून येते वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या पोहोचेल 18 धावा. धावफलकावरती आले. चांगलं क्रिकेट आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलंय. 5 षटकांचे सामने पाहायला मिळालेत. धीम्या गतीने टाकलेल्या चेंडूवरती येते मात्र उडवलाय चेंडू. मिड विकेट, सीमारेषा बाहेर. समालोचन कक्षाला दिलेली सलामी, षटकार. धन्यवाद. 6 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 24 धावा. 24 रन्स, 24 धावा. कट करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. अक्षय येथे मात्र दिशाहीन गोलंदाजी करतायत. अतिरिक्त धावा खर्च करतायत. षटकार येतोय. अतिरिक्त धावेने ते मात्र जी चेंडू डॉट झाले होते ते डॉट चेंडू येथे मात्र या अतिरिक्त धावेने भरून निघतायत. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 25 धावा, 25 रन्स. राईट अमोर्ध विकेटने अक्षय षटकातील पुढील चेंडू. सुंदर फटका. चेंडू गॅप मध्ये. कव्हर क्षेत्ररक्षकाने येथे मात्र प्रयत्न केला. प्रयत्न सफल ठरला. चेंडू जाईल डीप कव्हर, सीमारेषा बाहेर, चौकार.
चांगला स्ट्रोक येथे लगावलाय अनिकेतने. अक्षयवरती येथे मात्र हल्ला चढवलाय. धावसंख्या वाढली आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खूप काळ हवेत. चंद्रहास येथे मात्र चेंडू खाली पोहोचलाय. खूप काळ चेंडू हवेमध्ये केल्यामुळे चेंडू ट्रॅव्हल झालेला नाहीये. चेंडूला उंची जास्त होती, लांबी कमी मिळाली आहे. हवेमुळे आपण पाहतोय हवेच्या विरोधात येथे फटकेबाजी करणं अनिकेतला येथे मात्र आपली विकेट गमावून बसवावी लागते. फलंदाज क्रमांक 3 येथे बाद. न्यू बॅटर मैदानावरती दीपक. गोलंदाजीसाठी आलेत चौथ्या षटकासाठी नितीन. नितीन गोलंदाजीसाठी. नितीन यांचा पहिला चेंडू हुक काढण्याचा प्रयत्न होता. बिहाइंड द विकेट सौरभ गव्हाणकर मारण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू येथे मात्र डॉट. चांगली सुरुवात येथे नितीन यांनी केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना चेंडू डॉट येतोय. 29 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. नितीनचा पुढील चेंडू. नितीनच्या चेंडूवरती चेंडू गॅप मध्ये वन बाउन्स चेंडू जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषा बाहेर. धावसंख्या येथे मात्र 4 धावेने बदल होतोय. धावसंख्या 33 वरती. 33 रन्स. 33 धावा धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज नितीन समोर. सौरभ गव्हाणकरने उडवलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बनलाय. येथे प्रेक्षक षटकार. स्वीट हिटचा येथे फटका. अगदी स्वीट असा फटका सौरभ गव्हाणकरने लगावलाय. धावसंख्या 6 ने बदल होईल. 39 वरती. आणखीन एक उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती येथे मात्र एक सिंगल धाव मिळाली आहे. 22चा इशारा पंचांकडून. एक सिंगल धावेने धावसंख्येमध्ये बदल होते. 40 वरती पोहोचली आहे. चौथं षटक येथे सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. दीपक स्ट्राइक एंड वरती आहेत. बघूया एक चांगला गोलंदाज म्हणून दीपकला आपण बऱ्याचदा गोलंदाजी करताना पाहिलंय. बघूया आता पत्र फलंदाजीमध्ये. चेंडूवरती फटका मिडल झालेला नाहीये. चेंडू हवे. चंद्रहास काऊ कॉर्नर मध्ये येथे झेल पकडतोय. फलंदाज क्रमांक 4 येथे बाद. न्यू बॅटर मैदानावरती दीपक. शेवटचा चेंडू असेल या षटकातील नितीन.
शेवटच्या चेंडूवरती फटका आहे ते हवेमध्ये जरूर खेळलाय चंद्रहासने ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव तर मिळणार. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयत्न आहे ते मात्र सक्सेसफुल होताना दिसतोय. कारण थ्रो चांगला होता परंतु गॅदर्ड नीतीने यांना व्यवस्थित करता आलेलं नाहीये. त्यामुळे इथे मात्र या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा 42 रन्स 42 धावा धावफलकावरती आल्या. चांगलं असं क्रिकेट आपण या संपूर्ण दिवसभराच्या खेळामध्ये पाहिलंय. विकेट मेडन ओव्हर लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार पाहिले. सामने आज मात्र चांगले झालेत. अजून एक सामना होणं बाकी आहे. बापदेव रांजणकार हा संघ इथे मात्र तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. या स्पर्धेमधलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची पारितोषिकं आहेत 10,000 रुपये. स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी गोलंदाज सोहम जायनाख्वा इथे गोलंदाजीसाठी आलेत. बघूया सोहम कडून येथे चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा. पहिल्या चेंडूवरती उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र व्हाईट बॉल. रिव्ह्यू नाहीये. चला मॅच सुरू करायची आहे. चेंडू येथे मात्र व्हाईट बॉल. चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न आहे तो गोलंदाज सोहम यांच्याकडून परंतु पहिल्या चेंडूवरती स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता सौरभ गवाणकर यांचा. चेंडू मात्र व्हाईट बॉल. थोडंसं शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न होता. बघूया चेंडू आखूड टप्प्याच्या चेंडूला इथे मात्र स्लाइस केलंय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला फलंदाज सौरभ गवाणकर. इथे मात्र बाद. ऑफसाईडला तुम्ही किती खेळाडू लावू शकता. तो फक्त रूल लेग साईड साठीच असतो. लेग अंपायर्स पासून ते बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप रिजन पर्यंत 3 खेळाडू तुम्ही त्या चौकटीमध्ये लावू शकत नाही. परंतु ऑफसाईड मध्ये तुम्ही कितीही लावू शकता. परंतु आपल्याकडे 5-4चं समीकरण असतं. इंटरनॅशनल मध्ये 8-1चं असं समीकरण असतं. न्यू बॅटर मैदानावरती गोकुळ. धावसंख्या 43 धावा धावफलकावरती गोकुळ. गोकुळ मात्र या चेंडूवरती बीट झालेत. चेंडू अगदी वेगाने टाकला होता कारण सोहमकडे एक चांगला वेग आहे. धावसंख्या येथे मात्र धावफलकावरती स्थिर. येथे मात्र चेंडू डॉट
सलग 2 चेंडू येथे डॉट आले. आणखीन एक चांगला चेंडू, मात्र पंच आमच्या दिशेने वळलेत. वाईटचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव येथे धावफलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या 44 धावा. अगदी आज मात्र 44-50 पर्यंतच गाडी अडकलेली दिसते प्रत्येक मॅच मध्ये. बघूया चेंडू. गोकुळ आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नो कॉन्टॅक्ट बॅट अँड बॉल. कारण चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात होत नाहीये. चेंडू येते मात्र डॉट. सिंगल डबल धावा आल्या तरी 50+ धावा धावफलकावरती होऊ शकल्या असत्या, परंतु सलग येथे मात्र या षटकामध्ये 4 चेंडू वाईट आले, अवांतर स्वरूपाचे आले. माफ करा, इथे मात्र 2 चेंडू अवांतर आणि तिसरा चेंडू सुद्धा इथे मात्र अवांतर आलाय. धावसंख्या 1 ने इथे बदल होईल. धावसंख्या 45 धावा धावफलकावरती, 45 रन्स. धावा येत नसताना इथे मात्र गोलंदाज थोडेसे धीम्या गतीने ऑफ कटर स्वरूपाची गोलंदाजी करतोय आणि त्याचा फायदा इथे मात्र मिळतोय. बघूया गोलंदाज राईटा मूर्ध विकेटने. गोकुळने अखेर मागील काही चेंडूंची कसर भरून काढली आहे. लॉंग लेग मधून येतो चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार. चांगला स्ट्रोक गोकुळ बगतच्या बॅटमधून षटकार येतोय. 50+ धावा धावफलकावरती, 51 धावा, 51 रन्स. यावेळचा चेंडू दिशाहीन. चौथा वाईट चेंडू या षटकामध्ये सोहमने टाकलाय. या 4 धावा खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना बनवाव्या लागणार आहेत. 52 धावा, 52 रन्स. 52 धावा धावफलकावरती आहेत. बघूया शेवटचा काही चेंडू येणं बाकी. चांगली गोलंदाजी. आणखीन एक चेंडू वाईट. येथे मात्र चेंडू स्टंप वरती टाकणं गरजेचं आहे. स्टंपच्या दिशेने टाकणं गरजेचं आहे. या धावा फलंदाजी करत असताना तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. 5 चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत वाईट फेकलेत, म्हणजेच एक स्ट्रोक या षटकामध्ये अगदी फुकटचा दिलाय. त्यामुळे 50+ धावा झाल्यात. 50+ धावा एक टफ फाईट स्कोर होऊ शकतो. या चेंडूवरती मात्र फलंदाज बीट झालेले आहेत. ऑफस्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. षटक क्रमांक 5 पूर्ण झाली आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53 धावा. जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष असणार आहे. बघूया या 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग येथे कशा रीतीने पूर्ण करतायत माऊली वर्सुली संघाचे फलंदाज. तत्पूर्वी आपण ऐकूया DJ मास्टर यांना.
कारण तुमच्याकडे 4 परफेक्ट गोलंदाज असणं गरजेचं आहे. नितीन फलंदाजीसाठी आलाय. ओके, नितीनने गोलंदाजी सुद्धा केली होती. 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या. बघूया फलंदाजीमध्ये कामगिरी कशा रीतीने करतात. बॅक टू द बॉलर. कॅचची येथे मात्र संधी होती, परंतु येथे मात्र गोलंदाज प्रणवचं कौतुक करावं लागेल. येथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ते चांगला प्रयत्न केला. चेंडूवरती येथे मात्र एक सिंगल धाव मिळाली आहे. स्ट्राईक येथे मात्र रोटेट होते. धावसंख्या 1 वरती पोहोचली आहे. 54 धावसंख्येची गरज. गणेश जायनाकवा आता मात्र स्ट्राईक एंडवरती. कारण गणेश जायनाकवाकडे मैदानावरती चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. ओपन मैदानावरती खऱ्या अर्थानं 360च्या मैदानावरती गणेश जायनाकवाचे दर्शनीय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत असतात. पहिल्या चेंडूवरती गणेश जायनाकवाने चेंडूला गॅपमध्ये उडवलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स मिड विकेट, सीमारेषा बाहेर, चौकार. त्यांची देणगी आलेली आहे. राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. चेंडू हवेत डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येथे मात्र अनिकेत कम्मालीचा झेल पकडतोय. फलंदाज गणेश जायनाकवा इथे मात्र बाद. बाद.
मंगेश येथे मात्र वैयक्तिक एक धाव काढून येथे बाद होतोय. प्रियेश फलंदाजीसाठी मैदानात अवतरित होतोय. बघूया प्रियेश कडून येथे मात्र चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे आणि ती अपेक्षा येथे मात्र आपल्या संघासाठी येथे बॅटच्या साहाय्याने त्याला जिंकून पूर्ण करावी लागणार आहे. tenniscricket.in वरती आपण यूट्यूब या वाहिनीवरती ही स्पर्धा पाहतोय. टेनिस क्रिकेट मधील आपण पाहतोय कॅमेरामन विराज पाटील, राज थळे, वैभव, मंथन मंदार यांनी येथे मात्र दिवसभर चांगलं काम केलंय. चांगली वर्किंग येथे त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हर्षल काठे येथे मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. ओके, राईट आर्म द विकेटने परेश. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न प्रियेश आल्या आल्या इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा त्याचा प्रयत्न इथे मात्र असफल ठरतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 8 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा धावफलकावरती आल्यात. 54 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. आव्हान सोपं आहे, परंतु ते सोपं आव्हान ते पूर्ण करावं लागणार आहे. अपील येथे जरूर केला गेलाय. अपीलमध्ये उत्साह, आत्मविश्वास दोघांची कमतरता. लेगबाईचा इशारा पंचांकडून. धावसंख्या येथे मात्र 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 7 धावा. 7 रन्स इन स्कोर बोर्ड. 7 धावा धावफलकावरती येथे लागली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने परेश या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी करत असताना परेशकडे आपण पाहिल्यानंतर लेग कटर चांगला आहे. उलट्या हाताने नितीनच्या बॅटमधून आलेला स्विच हिटचा स्वीट फटका षटकार. जबरदस्त फटका नितीनच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. एक चांगला फटका नितीनच्या बॅट मधून आला. बिहाइंड विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाने मोठी धाव घेतली आहे. तत्पूर्वी येथे मात्र 2 धावा आरामात पूर्ण केल्या. चांगलं प्रॉपर टायमिंग या चेंडूवरती झालं नव्हतं. धावसंख्या 2 ने बदल होईल. 15 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 15 रन्स 15 धावा. मागील 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर एक मोठा फटका आला. चेंडू हवेत गेला. चांगलं प्रॉपर टायमिंग करणं गरजेचं. चेंडू गॅपमध्ये मारणं गरजेचं आहे. इथे मात्र आतापर्यंत चेंडू गॅपमध्ये मारलेला आहे. एक चेंडू आपण पाहिला तर एक चांगला षटकार आला. स्विच हिट करण्याचा नक्कीच प्रयत्न. चेंडू येथे मात्र दिशाहीन. वाईटचा इशारा पंचांकडून. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 पूर्ण झाली. 2 षटकांमध्ये धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. 54 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 38 धावा बनवायच्या आहेत. 12.5 सरासरीने ते जवळपास धावा बनवाव्या लागणार आहेत. प्रणव गोलंदाजीसाठी वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येथे प्रणव गोलंदाजीसाठी आलेत. पॉवर प्लेची 2 षटकं येथे मात्र पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत चांगली धावसंख्या येथे मात्र 18 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. 16 धावा 2 षटकांमध्ये धावफलकावरती आल्यात. 54 धावसंख्येची गरज आहे.
स्ट्राईक एंड वरती बॅटर प्रियेश. चला जरा स्पीडअपने खेळा, मॅच थांबू नका. माऊली वर्सोली संघाच्या बॅटर्सला विनंती आहे, सामना जरा स्पीडअपने खेळा. प्रणव प्रियेश इथे मात्र या चेंडूवरती बीट झालाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र डॉट. चांगली सुरुवात, आकर्षक सुरुवात इथे मिळाली. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. धावसंख्या इथे मात्र 16 धावा धावफलकावरती स्थिर आहे. राईट आर्म राऊंड विकेट. प्रणव इथे चांगली गोलंदाजी करतोय. अचूक गोलंदाजी येथे ज्यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. 2 विकेट मिळवल्या. चेंडू फुल टॉस, टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅटच्या अगदी खालच्या बाजूस चेंडू लागलाय. एकच धाव आरामात येथे फलंदाजांनी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेण्यात येतोय. दुसरी धाव येथे मात्र मिळणार. तिसरी धाव सुद्धा येथे घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचली आहे 18 वरती. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती आले. अजून काही धावसंख्या इथे बनवावी लागणार आहेत. 16 चेंडूंमध्ये अजून 36 धावांची गरज आहे. ओके, या 4 चेंडूंमध्ये एखाद 2 मोठे फटके जरूर मारावे लागणार आहेत, कारण चेंडू जरा जुना झाल्यानंतर इथे मैदानावरती चांगल्या धावा येऊ शकतात. प्रियेश अगदी मन बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईन पर्यंत, चेंडूच्या दिशेपर्यंत फलंदाज पोहोचत नाहीयेत. लॉफ्टेड फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 18 धावा. 15 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. 18 धावा धावफलकावरती आले. प्रशांत जायनाकू आणि गणेश जायनाकूचं मैदानावरती राहणं किती गरजेचं होतं ना, ते आता या सिच्युएशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि या दोन्ही बॅटर्सकडे आपण पाहिलं ना, तर मैदानावरती चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. प्रियेशकडे सुद्धा ती क्षमता आहे. ती मात्र क्षमता आता त्याला मैदानावरती सिद्ध करून दाखवावी लागणार आहे. ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू येथे मात्र शरीरावरती आदळतोय. चेंडू येथे मात्र डॉट. धावसंख्या येथे मात्र 1 धावेने बदल होईल. 19 धावा धावफलकावरती आले. 54 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जी सुरुवात मिळणं अपेक्षित होती ना, ती येथे मात्र मिळालेली नाहीये. नितीन येथे मात्र चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येथे पाहायला मिळतील का? एक आतापर्यंत चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला होता. राईट आर्म ओव्हर द विकेटने, राऊंड विकेटने येथे प्रणव गायकर गोलंदाजी करतोय. ओके, हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, मॅग्निफिसंट गोलंदाजी या षटकामध्ये होते प्रणवची. 23 तरळ मारा ऑफ स्टिकच्या थोडंसा बाहेर. फलंदाजांना अजिबात रूम देत नाहीयेत आणि इथे मात्र फलंदाज मोठे स्ट्रोक खेळण्यापासून वंचित ठेवले जात आहेत. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती स्थिर. षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज प्रणव, समोर फलंदाज नितीन. नितीनने खेळलेला फटका, चेंडू हवेत कव्हरच्या दिशेने. 1 धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न येथे मात्र सक्सेसफुल होतोय. 2 धावांनी येथे मात्र सामन्याचं गणित बदललं जाणार. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांमध्ये 21 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. 12 चेंडू 33 ची गरज आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये प्रणवचं कौतुक करावं लागेल. प्रणवने एकच चौकार खाल्लाय. विकेट मिळवल्या 2. तर मागील 2 षटकं त्याने फेकलेली आपण पाहिली तर 11 धावा त्याने फक्त खर्च केल्यात. 2 फलंदाजांना येथे मात्र त्याने बाद केलंय. चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेमध्ये त्याने चांगलं षटक फेकलं. 2 महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलं. गोलंदाज चौथ्या षटकासाठी आलाय. तिसरा गोलंदाज अजय. अजयच्या हातामध्ये चेंडू येथे मात्र देण्यात आलाय. 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे माऊली वर्सोली संघाला. आपल्या माऊली वर्सोली संघ या सामन्यामध्ये विजयी होणार का? सामना थोडासा जरूर फसलाय.
ते अजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती येत आहेत. डेट बॉलचा इशारा पंचांकडून. लॉ नंबर 20 डेट बॉल. वन्स अगेन गोलंदाज अजय आपल्या बॉलिंग मार्कवरती. राईट आमोर द विकेटने. प्रियेश या चेंडूवरती मात्र बीट झालाय. प्रियेश कडून जी कामगिरी अपेक्षित होती ना, ती अपेक्षित कामगिरी होताना दिसत नाहीये. षटकारांची गरज आहे इथे. मात्र लॉफ्टेड फटके खेळण्याचे प्रयत्न इथे. बिहाइंड द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट फटके खेळावे लागणार आहेत, तरच या मैदानावरती धावा निघू शकतात. चेंडू येथे डॉट. 11 चेंडू शिल्लक, 33 धावांची गरज आहे. सामना फसलाय माऊली वर्सोली संघाच्या बाजूने. इथे मात्र सामना फसलाय. प्रियेश या चेंडूवरती मात्र चेंडू येथे मात्र डॉट. आतापर्यंत आपण पाहिलं ना तर प्रियेशच्या चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये. आतापर्यंत 6 चेंडू डॉट झालेला आहे. निराशाजनक कामगिरी. चेंडू बॅटवरती घेणं गरजेचं आहे. चेंडूच्या दिशेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. थोडंसं फुटवर्कचा वापर करणं गरजेचं आहे. बघूया चेंडू. अजयचा पुढील चेंडू. प्रियेशने इथे मात्र खूप उशिराने त्याच्या बॅट मधून आलाय. अगदी पत्रे फोड षटकार. नऊ चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. प्रियेशची बॅट आता मात्र बोलू लागली आहे. एक चांगला फटका प्रियेशच्या बॅट मधून आलाय. 6 चेंडू येथे तो निर्धाव झाला होता. आणखीन एक चांगला स्ट्रोक. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषा बाहेर. चौकार. चेंडूवरती काय घडलंय. षटकार आणि चौकार आलाय. प्रियेश संघर्ष करत होता. तो संघर्ष करत असताना इथे मात्र त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत. 8 चेंडू 23 धावांची गरज. 2 चेंडू या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट ठरणार. बघूया चेंडू. प्रियेशचा फटका इथे मात्र फसलाय. चेंडू हवेत. 3 क्षेत्ररक्षक आणि 3 क्षेत्ररक्षकांकडून येथे मात्र कॅच ड्रॉप होतोय. तिघांचे भांडण येथे मात्र माऊली वर्सोली संघाला लाभ. कॅच ड्रॉप झाला. 1 धाव मिळाली जिंकण्यासाठी. आता मात्र इक्वेशन बदलेल. 7 चेंडू 21 धावांची गरज. 7 बॉल 21 धावा. 7 त्रिक 21 म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती 3 धावांची गरज. बघूया 7 चेंडू. प्रियेशचा फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक अनिकेत येथे मात्र कॅच ड्रॉप करतोय. 1 धाव मिळाली आहे. दुसरी धाव सुद्धा या चेंडूवरती पूर्ण होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती विकेट गमावली आहे.
चला अंपायर्स येथे सामन्याला सुरुवात करा. येथे थोडस ट्विस्ट मैदानावरती चला अंपायर्स काय झालंय इथपर्यंत समजलेलं नाहीये. चला मॅचला सुरुवात करा. जिंकण्यासाठी आता मात्र टार्गेट 35 धावा झालेल्या आहेत. 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा. अक्षय पाटील 6 चेंडू मध्ये 19 धावा येथे मात्र बनवणार का? चला अंपायर्स मॅच का थांबवली? आउट स्ट्राईक एंड वरचा फलंदाज बाद झालेला आहे. चला न्यू बॅटर नॉट स्ट्राईक एंड वरती येईल. सहा चेंडू 19 धावांची गरज. पाहूया 6 चेंडू मध्ये 19 धावा. प्रियेशने एक षटकार एक चौकार लगावलाय. 2 वेळेला कॅच येते मात्र ड्रॉप झालेत. दीपक प्रियेशचा फटका 440 चा झटका षटकार. पाच चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 13 धावांची गरज. प्रियेशने इथे मात्र मॅच मध्ये इथे पुन्हा एकदा जान आणली आहे. दीपकचा पुढील चेंडू समोरच्या दिशेने फटका. स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त स्ट्रोक प्रियेशच्या बॅट मधून. सलग 2 चेंडू वरती येतात. 2 मोठे फटके षटकार. येथे मात्र 4 चेंडू 7 धावांची गरज. काय प्रिवेशने जबरदस्त 2 स्ट्रोक लगावलेत. या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येथे मात्र सक्सेसफुल. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळाल्यात. जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू मध्ये 14 धावा आल्यात. 19 ची गरज होती. जबरदस्त येथे फलंदाजी प्रियेश कडून आतापर्यंत 3 स्ट्रोक मोठे आलेत. 3 सिक्स त्याने लगावले. ते चौकार लगावलाय. बघूया चेंडू दीपकचा. प्रियेश मात्र या चेंडूवरती बीट झालाय. चेंडू येथे मात्र डॉट. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. एक चांगला चेंडू आलाय. एक चांगला फटक्याची गरज. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. दीपकने इथे मात्र कमबॅकिंग चेंडू फेकलाय.
प्रियेश येथे मात्र एक मोठा फटका लगावणार का? ओके, हा चेंडू प्रियेशने लगावलाय. मॅग्निफिसंट षटकार माऊली वर्सोली संघाला इथे मात्र प्रियेशनेच अखेर जिंकून दिलंय. साई आवाज संघाने एका कॅप्टनने येथे जर आयोजकांशी संपर्क करायचा आहे. जबरदस्त केली. पहिल्या 7-8 चेंडूंमध्ये प्रियेश थोडासा संघर्ष करताना दिसला आणि अखेर येथे मात्र सामना फसला आणि 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना 5 चेंडूंमध्ये येथे मात्र प्रियेशने आपल्या संघाला जिंकून दिलाय. व्हेरी वेल डन प्रियेश डवले, व्हेरी वेल डन माऊली वर्सोली. प्रियेश वरती पहिल्या काही चेंडूंवरती टीका झाली, परंतु टीकेला खऱ्या अर्थाने उत्तर त्याने आपल्या बॅटने दिलंय. नो डाऊट या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय प्रियेश. तत्पूर्वी टॉस साठी या बापदेव रांजणकर संघाचा संघनायक माऊली वर्सोली. साई आवास आपला एक कर्णधार येथे आयोजकांशी संपर्क करायचा आहे, येथे यायचं आहे.